नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। या महिलांना आता लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद। महाराष्ट्रातून गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी एक योजना जाहीर केली होती। या योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असून ती गेम चेंजर ठरली होती। मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद करण्यात आला असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। या संदर्भात आदिती तटकरे यांनी लेखी उत्तर दिलंय। 2289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्र नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। यात सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ घेत आता बंद करण्यात येणार असल्याचं लेखी स्वरूपात आदिती तटकरे यांनी सांगितलंय। दरम्यान सरकारी कर्मचारी असून पात्र नसताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तब्बल 3,58,00,000 रुपये महिलांनी लाटले होते। ही माहिती समोर येताच सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींकडून हा सगळा पैसा वसूल करण्यात येणार असल्याचं तटकरे यांनी सांगितले होते।